सबिंदु सिंधु सुस्खल तरंगभंगरंजितम् द्विषस्तु पापजात जात कारिवारि संयुतम् कृतान्तदूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। नमामि देवि नर्मदे, नमामि मातु नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। ॐ नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आपण काल 83 ते 89 असे अध्याय पाहिले। त्यामध्ये चंद्रग्रहाने सुद्धा नर्मदा तटी साधना केली आणि त्याला जो शाप मिळाला होता त्यातून त्याला तो जो क्षयग्रस्त झाला होता त्यातनं त्याची मुक्तता झालेली आहे। त्याचप्रकारे अग्निदेवतेने केलेली तपस्या आणि असे सर्वांनी केलेल्या तपस्या आपण पाहिल्या। विशेष महत्त्व म्हणजे काल आपण पाहिलं की अस्थिविसर्जन नर्मदा जलामध्ये करणं हे सुद्धा किती पुण्यशाली आहे हे आपण त्या राजकुमारीची जी कथा आहे त्यानुसार पाहिलं। आता प्रत्येक तटाच्या ठिकाणी जे तीर्थ आहे तर त्या तीर्थाचं महात्म्य हे तिथे साधनेसाठी आहे आणि त्याचबरोबर पितरांचा उद्धार करण्यासाठी आहे आणि ही सर्वच तीर्थ नर्मदा तटी आहेत। त्यामुळे तिथे जरी प्रत्येक तीर्थ हे वेगवेगळं आणि वेगवेगळ्या विभूतींनी तिथं तपस्या केली असेल तरीसुद्धा संपूर्ण तट जो आहे तो नर्मदा मैयाचा तट आहे त्या आणि तिथून वाहणारं जल जे आहे ते नर्मदा मैयाचं जल आहे। त्यामुळे इथे कोणत्याही तीर्थाच्या इथं आपण साधना करणं किंवा तिथं पितरांसाठी काही कार्य करणं हे तितकंच पुण्यदायी आहे। कारण इथून तिथून वेगवेगळी तीर्थ वेगवेगळ्या विभूतींनी तिथे तपस्या करून तिथं भगवंताची स्थापना केलेली असेल, शिवलिंग स्थापन केलेलं असेल तरीसुद्धा ती सर्व मैयाच्या भूमीत आहेत आणि मैयाच्या सहवासात आहेत। त्यामुळे इथून तिथून संपूर्णतः सर्वत्र सिद्ध भूमीच ती आहे आणि शक्तिशाली भूमीच आहे। आज आपण आता पुढील अध्याय 90वा अध्याय सुरू करूयात। आता अध्याय 90वा जलशायी तीर्थ महात्म्य वर्णन। जलशायी तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच रेवाया उत्तरे कुले वैष्णवं तीर्थममुत्तमं जलशायीति वै नाम विख्यात वसुधातले। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, पृथ्वीवर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर जलशायी नावाचे प्रसिद्ध उत्तम वैष्णव तीर्थ आहे। तिथे जनार्दन दानवांचा वध करून निद्रित झाले। देवाधिदेव श्री विष्णूने तिथे चक्राने प्रक्षालन केले। श्री नर्मदा जलात धुतल्यामुळे चक्र पापरहित झाले। राजा युधिष्ठिरने विनवले, मुनिगणांनी वंदित चक्रतीर्थाचा महिमा सांगावा जो श्री विष्णूच्या अनुपम प्रभावाने युक्त व श्री नर्मदाचे फलरूप आहे। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, वा छान, हे बुद्धिमान युधिष्ठिर, तुम्ही विरक्त आहात। हे गुप्त महिमावाले तीर्थ चक्रधारी श्री विष्णूद्वारा स्वयंरचित आहे। मी तुम्हाला याची पापनाशक कथा सांगतो, ऐका। पूर्वी तालमेघ नावाचा एक दैत्य होता। हे राजा, त्याने सर्व देवांना जिंकले। देवगण राज्यसहित झाले, राज्यरहित झाले। तो स्वतः यज्ञभोगांना भोगू लागला व मीच श्री विष्णू आहे असे सांगत होता। कुबेराचे धन त्याने हिरावून घेतले। इंद्रदेवाचा ऐरावतही त्याला वश झाला। तो पापी इंद्राणीची अपेक्षा करत होता।
सूर्याचे अश्वही त्याने घेतले. हे युधिष्ठिर, सूर्य, रुद्र, इंद्र, यम, स्कंद, वरुण, अग्नी, वायू, कुबेर, बृहस्पती आदी सर्व देव ब्रह्मलोकात श्री ब्रह्माजवळ पोहोचले. तिथे श्री ब्रह्मदेवाला पाहून बृहस्पती आदी देवाने त्रिगुणाचे विभाजन करून भेदभावाने प्राप्त श्री ब्रह्मदेवाची विविध स्तोत्रांनी स्तुती केली. हे राजा, निस्तेज उत्साहरहित देवांना पाहून प्रसन्न मुख श्री ब्रह्मदेव बदले. हे देवगण, तुमचे स्वागत असो. तुमचे पूर्वीचे तेज का नष्ट झाले आहे? हिमक्लेश प्रभावित ज्योतींप्रमाणे तुमचे चेहरे झाले आहेत. वृत्तासुराला ठार केलेले इंद्रदेवाचे वज्र तेजहीन बोथट झाल्यामुळे शोभून दिसत नाही. शत्रूला भयभीत करणारे वरुण देवाच्या हातातील पाशमंत्राने शक्ती नष्ट झालेल्या सापाप्रमाणे दुबळे झाले आहे. कुबेराचे मन पराभवाचे शल्य सूचित करत आहे. अवरोधित वायू फांद्या छाटलेल्या वृक्षाप्रमाणे दिसत आहे. तेज नष्ट झाल्यामुळे दंडाने भूमी खोदणारे सत्यवान पराक्रमी यमराज सुद्धा विजलेल्या लाकडाचे लघुत्व प्रगट करत आहे. सूर्यदेव तेज नष्ट झाल्यामुळे शीतल झाल्यासारखे आहे. चित्रात दर्शवल्याप्रमाणे ते दृश्यरूप झाले आहे. पुत्र, आम्ही इथे कसे आलात? तुम्ही इथे कसे आलात? तुमची काय इच्छा आहे? तुम्हा सर्वांचे इथे येण्यामागे काय कारण आहे ते निसंकोचपणे सांगा. संपूर्ण सृष्टी माझ्या अधीन आहे व तिचे रक्षण तुमच्या अधीन आहे. त्यानंतर इंद्रदेवाने मंद वायूने कंपित कमळांनी पूर्ण तलावासमान शोभित सहस्त्र नेत्रांनी इशारा करून बृहस्पतीला पाठवले. तेव्हा ते देव गुरु बृहस्पती हात जोडून इंद्रदेवाच्या 1000 नेत्रांपेक्षा अधिक शक्तिशाली द्विनेत्री कमळावर विराजमान श्री ब्रह्मदेवाला म्हणाले, हे पूज्य, आपल्या वंशात उत्पन्न महाबलशाली तालमेघ दैत्य धूमकेतूप्रमाणे उद्भवून देवांना त्रास देत आहे. त्या दानवामुळे सर्व देवगण दुःखित झाले आहेत. दैत्यांचा स्वामी महाबलवान तालमेघ आम्हा सर्वांना उपद्रव देत आहे. त्यामुळे आम्ही आपणास शरण आलो आहोत. श्री ब्रह्मदेव, आपण आम्हा सर्वांचे कृपया रक्षक बनावे. तेव्हा प्रसन्न होऊन प्रजापती श्री ब्रह्मदेव त्यांच्याशी बोलले. श्री ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, देवगण, तुमच्यापैकी कोणीही त्या तालमेघासमान वीर नाही. भगवान श्री विष्णूं व्यतिरिक्त अन्य कोणीही त्या दानवाला पराभूत करू शकत नाही. राजा, त्यानंतर श्री ब्रह्मदेव आदी सर्व देव त्या तालमेघ शत्रूमुळे पीडित होऊन क्षीरसागराकडे निघाले. भगवान श्री विष्णूंच्या दर्शनाच्या इच्छेने देव त्वरित तिथून निघाले. ते क्षीरसागरात पोहोचल्यावर जलशाही श्री विष्णूची स्तुती करू लागले. देव म्हणाले, हे देवपूजित, आपण जगाचे आदिकारण असूनही अनादी आहात. आपण जगाचा अंत करणारे असूनही अंतरहित आहात. आपण जगरूपी मूर्ती असूनही विनामूर्ती आहात. आपला जय असो. क्षीरसागरात शयन करणारे आपला जय असो. सदा लक्ष्मी समीप असणारे आपला जय असो. दानव विनाशक आपला जय असो. देवकी नंदन आपला जय असो. हाती शंख गदाधारी आपला जय असो. आपण सर्वोत्कृष्ट आहात. चक्रधारी परमवीर आपला जय असो. अशा प्रकारे स्तुती ऐकून जलशाही श्री विष्णू जागे झाले व ते मेघासमान गंभीर आवाजात मधुर शब्दात वदले, हे प्रजापती ब्रह्मदेव, तुम्ही सारे समर्थ असताना मला का जागे केले? श्री ब्रह्मदेव वदले, दुष्टांचे मर्दन करणारे कृष्ण, तालमेघाच्या भयामुळे आम्ही सर्व आपल्या भवनात उपस्थित झालो आहोत. स्वजनांना प्राप्त होणारे जनार्दन, पापी दानव तालमेघ अन्य कोणाकडूनही वधयोग्य नाही. आपण त्या दुष्टाचा संहार करावा. आपल्याद्वारेच त्याला मृत्यू प्राप्त होईल, अन्यथा नाही. श्रीकृष्णाने आश्वासन दिले, देववृंद, तुम्ही सर्व स्वस्थानी जा. निज प्रजेकडे लक्ष द्या. मी त्या महाबली दुष्टात्मा तालमेघाचा वध करेन. देवगण, तो दानव कुठे राहतो ते तुम्ही मला सांगा. देवगण म्हणाले, तो दानवराज 24,000 कन्यांसह हिमालयातील गुहेत राहतो. हे कृष्ण, त्याच्या घोड्यांची व रथांची संख्या अगणित आहे. भगवान, तिथे असंख्य गुणवाले अनेक प्रकारचे नट आहेत. त्याचे हत्ती पर्वताकार व घोडे
त्याचे हत्ती पर्वताकार व घोडे हत्ती समान आहेत. देवांना भय देणारा तो महाबली तिथेच राहतो. अत्यंत व्याकुळ देवगणांचे वचन ऐकून श्री विष्णूने शत्रुसमूहाचा विनाशक गरुडाचे चिंतन केले. गदा चक्रधारी भगवान श्री विष्णू एका हातात चक्र व दुसऱ्या हातात शारंग धनुष्य गदा व हल घेऊन दानवाच्या वधाकरिता गरुडावर आरूढ झाले. तिकडे दानव तालमेघाच्या नगरीत भयंकर उत्पात होऊ लागला. विना हल्ला त्याचा ध्वजदंड खाली पडला. कबुतरासह गिधाडांच्या मध्ये कोल्ह्यांनी प्रवेश केला. सर्प व उंदरांचे तसेच सिंह व हत्तींचे युद्ध सुरू झाले. रक्ताने भरलेल्या नद्या विना मार्ग वाहू लागल्या. चौफेर वृक्षांवर अकाली फुले उमलली. त्यानंतर जगतप्रभू भगवान श्री विष्णू हिमालयावर पोहोचले. त्यांनी अचानक तालमेघाच्या नगरीजवळ पांचजन्य शंख वाजवला. तो तीव्र शंखनाद ऐकून क्रोधांध महाबलवान दानवराज तालमेघाने आदेश दिला, माझा पराक्रम न जाणता हा कोण पुरुष मृत्यूच्या अधीन होऊ इच्छितो? धुंदुमार, तू माझ्या आज्ञेने त्वरित आपल्या सेनेसह जाऊन त्या वीराला बलपूर्वक बांधून माझ्यासमोर घेऊन ये. धुंदुमारने सांगितले, देव, यक्ष अथवा किन्नर यांपैकी जो कोणी असेल त्याला रथ, हत्ती, घोडे आणि वीर सैनिकांसह तिथे जाऊन निस्संदेह घेऊन येतो. तेव्हा गरुडारूढ जगत्कारण महाबलशाली श्री विष्णू प्रसन्न झाले. ते पोहोचताच धुंदुमारने त्यांच्या सैनिकांना सांगितले, पकडा पकडा. इकडे तिकडे चौफेर धावणाऱ्या त्या सर्व सैनिकांना अग्निरूप गरुडाने अगदी टोळ पतंगाप्रमाणे दग्ध केले. श्रीकृष्णाने बाणाने धुंदुमारवर प्रहार केला. बाण छातीत विद्ध झाल्यावर धुंदुमार रथावर मूर्छित होऊन पडला. तेव्हा व्याकुळ दानवांनी हाहाकार केला. त्यावेळी तालमेघ क्रोधित होऊन रथारूढ होऊन बाहेर पडला. युधिष्ठिर तिथे त्याने शंखचक्र गदाधारी श्रीकृष्णाला पाहिले. तालमेघाने अहंकाराने म्हटले, कृष्ण, ते अन्य दानव होते ज्यांचा तुम्ही वध केला. हे अच्युत, ते हिरण्यकश्यपू आदी कोणी वीर पुरुष नव्हते. श्रीकृष्णाला असे सांगून, हे पार्थ, दानवाने बाणांचा वर्षाव सुरू केला. श्रीकृष्णाने दानवाने सोडलेल्या बाणांना सहजच कापले. सुरासुरांनी अपराजित त्या सेनेला गरुडाने अगदी छिन्न भिन्न केले. दानवाने सोडलेल्या बाणापेक्षा दुप्पट बाण श्रीकृष्णाने सोडले. मग दानवानेही श्रीकृष्णाच्या दुप्पट बाण सोडले. तेव्हा श्रीकृष्णाने दानवाच्या बाणांच्या 8 पट बाणांनी त्याचे बाण झाकले. दैत्याने क्रोधित होऊन आग्नेय अस्त्राचा प्रहार केला. तेव्हा श्रीकृष्णाने वारुणास्त्राचा प्रयोग केल्यामुळे आग्नेय शांत झाला. तालमेघाने वायव्य अस्त्राचा प्रहार केला. तेव्हा हे पांडव, नृसिंहाने नारसिंह अस्त्राचा प्रयोग केला. नारसिंह अस्त्र पाहून महाबली तालमेघाने त्वरित रथावरून खाली उतरून ढाल तलवार हाती घेऊन श्रीकृष्णाला आव्हान केले, हे कृष्ण, मी तुला महाभयंकर यम मार्गाला पाठवीन. असे म्हणून हे युधिष्ठिर दानव श्रीकृष्णाजवळ आला. दैत्य तालमेघाने गदाधारी श्रीकृष्णाला तलवारीने मारले. तेव्हा प्रसन्न चित्ताने त्याने तलवारीचा अग्रभाग पकडून तालमेघाच्या जांघेत तसेच छातीत मारले. त्यावेळी श्रीकृष्णाने दैत्यावर आणि दैत्याने श्रीकृष्णावर युद्धात अनेक वेळा प्रहार केले. हे भरत वंशोत्पन्न राजा, श्रीकृष्णाने क्रोधित होऊन तालमेघाचा संहार करण्यासाठी अमोघ चक्र त्याच्या मस्तकावर मारले, ज्यामुळे त्याचे शिर खाली पडले. तेव्हा पर्वत कापू लागले. समुद्रात क्षोभ निर्माण झाला. हे पार्थ, नद्या मार्ग सोडून वाहू लागल्या. श्री केशवावर देवतांनी पुष्पवृष्टी करून स्तुती केली. हे केशव, देवतांना अवध्य असलेल्याचा आपण वध केला आहे. तालमेघाच्या मरणानंतर सर्व देव स्वस्थ झाले. श्रीकृष्ण श्री नर्मदा तटावर गेले. अनंत नागावर लक्ष्मीसह श्रीकृष्ण श्री नर्मदाला दुग्धरूप मानून श्री नर्मदाच्या उत्तर तटावर लपले. ज्वाळांहून भयंकर चक्र इहलोकात जलशायी समीप श्री नर्मदाच्या जलात पडले. राजकुमार, तालमेघाच्या वधामुळे निर्माण झालेले सर्व पाप श्री नर्मदा जलाच्या संबंधाने नष्ट झाले, ते शुद्ध झाले. हे भरत वंशोत्पन्न राजा, चक्राचे संपूर्ण पाप श्री नर्मदा जलामुळे धुतले गेले. हे राजा, तेव्हापासून हे तीर्थ जलशायी नावाने संबोधले जाते. अन्य काही त्यास चक्रतीर्थही संबोधितात, तर काही जण त्याला कालपाप विनाशक असेही म्हणतात.
भारतवर्षात श्री नर्मदाचे हे तीर्थ प्रसिद्ध आहे. राजा, आता त्या तीर्थाचा प्रभाव तुम्ही ऐका. जसे नागात अनंत व देवांत जनार्दन श्री विष्णू आहेत, जसे महिन्यात मार्गशीर्ष व नद्यांमध्ये श्री नर्मदा, तसेच सर्व तीर्थात हे तीर्थ श्रेष्ठ आहे. हे पार्थ, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जो मनुष्य कामक्रोधरहित होऊन भक्तीने तिथे जाऊन श्री विष्णूत शुद्ध भावना ठेवून जलशायी तीर्थात जातो, एक वेळा भोजन किंवा नक्त व्रत अर्थात रात्री भोजन किंवा रात्री वा दिवसा एका भोजनाचा त्याग करतो, तसेच सत्पात्री ब्राह्मणाला दान वा भोजन आदी देतो, तो पुन्हा यमलोक पाहत नाही. हे पांडुपुत्र, जे लोक यमामुळे भयभीत आहेत त्यांनी गोपींनी घेरलेले योगनिद्राचा आश्रय घेतलेले विष्णू रूपधारी संसार भयाचे विनाशक जगन्नाथ शेषपर्यंकशायी श्रीपती परमप्रिय जलशायी भगवानाचे दर्शन करावे. परमभक्तिभावाने मध, तूप, दूध व जलमिश्रित साखरेने जगत्कारण जनार्दनाला स्नान घालावे. जे द्वेषरहित होऊन स्नान घालत असलेल्या श्री विष्णूचे दर्शन घेतात ते सुरासुरांनी नमस्कृत उत्तम लोकात जातात. तुपाचा दिवा लावावा अथवा तुपाअभावी तेलाचा दिवा लावावा. हे श्रेष्ठ राजा, ईर्षारहित भावाने जो देवासमोर रात्री जागरण करून भगवानाची कथा भक्तिपूर्वक श्रवण करतो, हे नृपोत्तम, त्यांचे ब्रह्महत्या आदी पाप निसंशय नष्ट होते. जे जगद्गुरु जलशायी भगवानाची परिक्रमा करतात ते सप्तद्वीपवाली पृथ्वी परिक्रमा केल्याचे फल प्राप्त करतात. त्यानंतर प्रकाशमय प्रातःकाळी पवित्र जलाने पितरांचे तर्पण करतात. तसेच स्वपत्नीत संतुष्ट, शांत, अन्य स्त्रियांचा त्यागी, वेदाभ्यासी, स्वकर्मपरायण, शुभशीलवान, नित्य अग्निहोत्र करणाऱ्या, त्रिकाल संध्या करणाऱ्या, ब्राह्मणांकडून स्वकल्याण इच्छिणाऱ्या मनुष्याने श्रद्धापूर्वक श्राद्ध करावे. मनुष्यलोकात ते पुरुष धन्य असतात व तेच पृथ्वीवर वंदनीय असतात, जे भगवानाच्या चरणकमलांचा आश्रय घेतात. देवांचा स्वामी प्रत्यक्ष जलशायी भगवानाचे दर्शन घेतात. त्या तीर्थात जो पुरुष एक पक्ष उपवास करतो, पराक व्रत अर्थात 12 दिवसांचा निरंतर उपवास करतो, उत्तम चांद्रायण व्रत अर्थात चंद्राच्या कलांनुसार ग्रास ग्रहणपूर्वक शास्त्रीय विधीचे पालन करून कठोर मासिक व्रत करतो, षष्टान्न व्रत अर्थात 6व्या दिवशी अन्नग्रहण शिवाय 5व्या दिवशी अन्नग्रहणाच्या रूपातही व्रत करतो, तो उत्तम गती प्राप्त करतो. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. त्यानंतर तिळधेनूच्या दानाचे फल सांगतो. जसे ज्याला जेव्हा शक्य तसे त्याला तेव्हा ती तिळधेनू द्यावी. शिवाय ती देण्याने जे शुभफल मिळते ते मी तुम्हाला सांगतो, ऐका. पवित्र नैमिषारण्यात श्री नारद मुनी आदींच्या मुखाने हे अनेक वेळा श्रवण केले आहे आणि उत्तम कथानक प्रथम ऋषी श्री वेदव्यासांच्या मुखाने ऐकले आहे. हे वर्णन आयुवर्धक, मंगलदायक व कारतिवर्धक आहे. याचे कथन करताना विद्वान ब्राह्मण अनंत फल प्राप्त करतो. हे ध्यानात ठेवावे की गाय, घर, शय्यासन व स्त्रिया शक्यतो अनेकांना देऊ नये. वाटलेली दक्षिणा या सर्व वस्तू दान केल्यास दात्याला पुण्य मिळत नाही. युधिष्ठिर एक वस्तू एकेकाला द्यावी. ती एक वस्तू खूप जणांना दिल्यास ती वाटून घेण्यासाठी जर विकली तर 7 पिढ्या जळतात. काळे तीळ, पांढरे तीळ तसेच गोमूत्रासमान रंगाचे तीळ असतात. या रंगीत तिळांची रंगीबेरंगी गाय व तिचे वासरू तयार करावे. यथाशक्ती सर्वांना 4 द्रोण म्हणजेच 32 शेर तिळाची गाय तयार करणे उचित होय. कमीत कमी 1 द्रोण म्हणजे 8 शेर तिळाचे वासरू तयार करणे योग्य होय. यामुळे इच्छेनुसार परिणाम होतो. या बाबतीत ज्या देशात जे परिणाम निश्चित केले आहे त्या परिमाणाने ते बनवल्यास मनुष्य अक्षय फल प्राप्त करतो. सुखपूर्वक पवित्र भूमीत त्याची परमश्रद्धेने रचना करून पुष्प, धूप आणि अक्षता आदीने भूमिपूजन करून ते कार्य करावे. तिच्या दोन्ही कानात रत्न, नेत्रात दीपक, छातीत चंदन, पायात सुवर्ण, त्यावर मध आणि तूप घालणे, मोहरीची छाटलेली रोपटी आणि गळ्यात लटकवलेले कांबळे व कांबळ्यांच्या पाठीमागच्या भागात मध व तूप वेगवेगळे देणे,
तिला सोन्याचे शिंग, चांदीचे खूर व सोन्याच्या शेपटीने युक्त करावे. रत्नांचा पृष्ठभाग व कास्याची दोहनी बनवून द्यावी. त्यामुळे बाल्यावस्थेतील पाप, अज्ञानामुळे झालेले पाप, वाणी कर्मद्वारा केलेले पाप अथवा मनात चिंतन केलेले पाप, तसेच जलात थुंकणे, ओलांडणे, धर्मभ्रष्ट स्त्रीशी समागम, गुरुपत्नीशी समागम, स्वर्णचौर्य, दारू पिऊन होणारे पाप तिळधेनू शुद्ध करते. दिवस रात्रीच्या उपवासाने विधीपूर्वक ती तिळधेनू दान करावी. यमपुरात भयंकर वैतरणा नदी प्रसिद्ध आहे. वाळू लोखंडाच्या दगडांचे ते स्थल आहे, जिथे पापी लोक शिजवले जातात. जिथे अवीची नावाचा नरक व 2 यामल पर्वत आहेत, जिथे लोखंडाच्या तोंडाचे कावळे व भयंकर कुत्रे, तलवारीच्या पात्यासमान पाने असलेल्या वृक्षाचे असीपत्र वन आहे व यमराजाची ज्वालायुक्त भट्टी आहे. या सर्व यातना स्थलांना ओलांडल्यावर सुखाने यमधर्मराजाच्या भवनात जाता येते. हे भरत वंशोत्पन्न राजा यमधर्मराज त्यांना पाहून प्रिय सत्यवाणीने व्यवहार करतात. हे राजा मणिरत्नांनी विभूषित या योग्य उत्तम विमानावर चढून उत्तम गती प्राप्त करतात. बढाई खोटी स्तुती करणाऱ्या भाटाला तुम्ही तिळधेनू अथवा अन्य उत्तम दान देऊ नका. पुरोहिताला देऊ नका. देवमंदिराच्या पुजाऱ्याला देऊ नका. जो वेद पारंगत नाही, ब्राह्मण असूनही सर्व वस्तू विकणारा, मित्रघात करणारा, कृतघ्न, मंत्रहीन आहे, अशा ब्राह्मणाला हे दान देऊ नये. वेदांत सूक्ष्म दृष्टीने जाणणाऱ्या वेदपाठी कुटुंबवत्सल ब्राह्मणाला दान द्यावे. वेदांताचे तत्वज्ञ, विद्वानाचा वेदपारंगत पुत्र, गृहपालक, सर्वांग संपन्न, सदाचारी, प्रियभाषी ब्राह्मणाला दान देणे उत्तम होय. हे भरतवंशोत्पन्न राजा, माघी पौर्णिमा, कार्तिकी पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा, मार्गशीर्ष पौर्णिमा, आषाढी पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा, दक्षिणायन व उत्तरायणाच्या सुरुवातीचा विषुवकाल जेव्हा दिवस व रात्र समान असते, व्यतिपात समयी षडशीतिमुख सूर्याच्या विशेष संक्रमणात, अर्थात मिथुन धनु कन्या 3 संक्रांती समयी, तसेच गजच्छाया योग अर्थात जेव्हा चंद्र माघी व सूर्य हस्त नक्षत्रात असेल, यमराजाची तिथी दशमी असेल, त्या काळात हे दान द्यावे. हे अनघ, तिळधेनूच्या दानाचा हा विधी मी तुम्हास सांगितला. हे उत्तम दान देऊन मनुष्य यमाकडून सत्कार प्राप्त होऊन मरणोत्तर निसंशय विष्णू लोकात जातो. हे राजा, विधिवत तिळधेनू दान करणारा निस्संदेह सूर्यमंडल भेदून परलोकात जातो. हे राजा, चक्रतीर्थाच्या या संपूर्ण फलाचे वर्णन मी तुम्हाला कथन केले, जे भक्तिपूर्वक श्रवण करून मनुष्य समस्त पापातून मुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील जलशाही तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 90वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे ह्या अध्यायामध्ये आपणाला भगवान श्री विष्णूंनी कसं राक्षसाला त्या राक्षसाचं नाव काय होतं, इथे पुढे वाचत येईपर्यंत राक्षसाचं नाव पण लक्षात नाही राहिलं, तर जो आपण पाहूयात, तालमेघ हे राक्षसाचं नाव आहे. तर ह्या तालमेघ राक्षसाचा वध भगवान श्री विष्णूंनी केलेला आहे. आणि त्यांचा जो जे चक्र आहे, सुदर्शन चक्र, तर ते चक्र, त्या चक्राने त्यांनी त्या तालमेघाचं शिर उडवलेलं आहे. आणि ते सुदर्शन चक्र त्यांनी नर्मदा जलामध्ये, ज्या ठिकाणी पाण्यात नर्मदा जलामध्ये पडलं, तर त्यानंतर ते सुदर्शन चक्र शुद्ध झालेलं आहे. आता आपण कालही पाहिलं की हनुमंतेश्वर तीर्थ, रामेश्वर तीर्थ, लक्ष्मणेश्वर तीर्थ, तर तिथं श्रीराम, लक्ष्मण, हनुमंत यांनी तपस्या केलेली आहे. कारण रावण हा ब्रह्मज्ञानी होता, साधक होता, उच्च कोटीचा साधक होता, तपस्वी होता आणि त्याचा वध करण्याच्या पापातून मुक्त व्हावं यासाठी प्रभू श्री रामचंद्र, हनुमंत आणि लक्ष्मणाने सुद्धा नर्मदा तटी साधना केलेली आहे. तर जरी आपण कालही पाहिलं की जरी धर्मरक्षणार्थ वध करावा लागला असला तरी तो वध आहे, ते कृत्य हे वधाचं
आहे आणि त्यातून त्या कृत्यातून सुटका होण्यासाठी, त्या कृत्याचं ओझं दूर होण्यासाठी त्यांनी तपस्या केलेली आहे. आणि त्याचप्रकारे इथं ज्या अस्त्राच्या सहाय्याने कृत्य केलं जातं ते अस्त्रसुद्धा अशुद्ध करण्यासाठी नर्मदा जलाचा जल नर्मदा जलाचा आश्रय देवांनी घेतलेला आहे. आता इथे भगवान श्री विष्णू यांनी ज्या चक्राने वध केला तालमेघाचा, तर ते जे सुदर्शन चक्र आहे, तर ते शुद्ध करण्यासाठी नर्मदा जलानेच ते शुद्ध झालेलं आहे, हे इथे स्पष्ट लिहिलेलं आहे. त्याचप्रकारे आपण पाहिलं की जे शूलपाणी तीर्थ आहे, शूलभेद तीर्थ आहे, तर तिथे सुद्धा जो असुर होता, त्या असुराचा वध हा भगवान श्री शंकराने त्रिशूलाने केलेला आहे. आणि ते जे त्रिशूल आहे, तर त्या त्रिशूला पण शुद्ध करण्यासाठी तिथे जो भृगू पर्वत आहे, त्या भृगू पर्वताला त्यांनी तिथं प्रहार केला आणि तिथे नर्मदा जल आणि सरस्वतीचं आगमन झालं आणि तिथेच त्या जलामध्ये आणि त्या प्रहारामुळे ते त्रिशूल आहे ते तिथे शुद्ध झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्या सर्व देवता त्यांनी धर्मरक्षणार्थ जे कार्य केलेलं आहे, तर ते कार्य करत असताना आणि केल्यानंतरसुद्धा जे कर्म आहे त्या कर्मातनं ते कर्म शुद्ध कसं राहील, धर्मरक्षणार्थ एखादं असं कठोर कर्म करावं लागलं असेल तरीसुद्धा त्यातून शुद्ध होण्यासाठी, त्या कर्माच्या ओझ्यातून दूर होण्यासाठी त्यांनी तपस्या केलेली आहे. भगवान श्री शंकरांनी सुद्धा तिथे शूलभेद या तीर्थाच्या ठिकाणी स्वतः शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. तर अशा प्रकारे आपणाला ह्या देवतांच्या इतिहासातून आपल्याला लक्षात येईल की त्यांनी सुद्धा किती लक्षपूर्वक कर्म केलेलं आहे. तर हे इथे शिकायला मिळते. आता आपण ह्या अध्यायामध्ये सुद्धा श्री विष्णूंनी कसं ह्या आसुराला वध केला हे दिलेलं आहे आणि त्यानुसार नर्मदा तटी सुदर्शन चक्र त्या जलाने शुद्ध झाले हेही स्पष्ट होते. आणि इथे तिळाची गाय बनवून दान करणं हे दिलेलं आहे. आजच्या समयी अशा पद्धतीचे आपणाला ब्राह्मण किती असतील हे मिळणं कठीण आहे. त्यामुळे आपण सरळ साध्या पद्धतीने आपण काही दान करू शकतो. आणि पेक्षा इथे अन्नदान सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे आपल्या सर्वच संतांनी. ते सर्वश्रेष्ठ आहे आणि ते आपल्याला करण्यासारखं पण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नामसाधन करणं, तीर्थाच्या ठिकाणी नामसाधन करणं. आता हे जे दान आहे हे जे आपली विकर्म असतात त्याचे प्रभाव दूर करतात, परंतु नामस्मरण केलं तर ते त्याहून अजून श्रेष्ठ आहे. त्यामुळे आपण हे वाचतोय त्या काळामध्ये हे अशा प्रकारे सर्व संपन्नता पण होती आणि तिथे अशा पद्धतीचं दान करणं सहज शक्य पण होतं. तर आता आपण तिथे साधन करावं आणि यथाशक्ती आपण काही गोष्टी आपण अर्पण करू शकतो किंवा गरजवंतांना देऊ शकतो. तर आता इथून पुढे एकंदरीत दानाचं महात्म्य आपल्याला प्रत्येक अध्याय सांगतं आणि सत्पात्री दानाचं महत्त्व सांगतं आहे. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर ते दान आपण कुठेही करू शकतो, या विश्वामध्ये कुठेही करू शकतो. तर ही गोष्ट आहे. आता पुढील जो अध्याय आहे अध्याय 91वा चंडातीर्थ महात्म्य वर्णन. चंडातीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महिपाल तीर्थम परमपावनं चंडादित्यं नृपश्रेष्ठ स्थापितं चंडमुंडयोः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा त्यानंतर चंडमुंड दैत्यांद्वारा स्थापित परमपवित्र चंडादित्य तीर्थास जावे. हे नृपश्रेष्ठ पूर्वी चंडमुंड नावाचे दैत्य श्रेष्ठ होते. त्या दोघांनी श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन महातप केले. त्रैलोक्याचा अंधकार दूर करणाऱ्या भगवान सूर्यदेवाने ध्यान करत
ते तिथे सूर्यदेवाचे ध्यान करत ते तिथे उग्र तप करू लागले. त्यांच्या तपाने संतुष्ट होऊन हे पार्थ श्री नर्मदाच्या शुभ तटावर दिव्य रूपात प्रकट होऊन भगवान सूर्यदेव बदले. वा उत्तम, तुम्ही दोघे वीर इच्छेनुसार मनोवांछित वर मागा. चंड मुंड म्हणाले, सूर्यदेव, आम्ही दोघेही सर्व देवांनी पराजित न होणारे, सदा सतर्क व सर्व काळ सर्व रोगरहित राहावे. जलशोषण करणाऱ्या सूर्यदेवाने त्या दोघांना असेच व्हावे असा वर दिला. त्यानंतर सूर्यनारायण अंतर्धान पावले तेव्हा चंडमुंडांनी निजसिद्धीसाठी परमभक्तीने श्री शंकराची स्थापना केली. तिथे देव, मनुष्य, ऋषी आणि पितृगणांचे तर्पण करावे. राजा, असे केल्याने मनुष्य सूर्यलोकात श्री ब्रह्मदेवाच्या 1 दिवसापर्यंत सुखाने राहतो. हे भूपती, मनुष्याने तिथे षष्ठी तिथीला तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यास तो सर्व पापमुक्त होतो आणि सूर्यलोकात जातो. हे भरतवंश श्रेष्ठ, जो चंडादित्य तीर्थोत्पत्तीचे कथन वा श्रवण करतो तो सदा मानसिक व्यथा व शारीरिक पीडारहित होऊन सदा विजयी होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील चंडादित्य तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 91वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे चंडमुंड ह्या राक्षसांनी पण कशी सूर्य साधना केलेली आहे या तीर्थाच्या ठिकाणी आणि सूर्यदेवतेने त्यांना वरदान दिलेलं आहे. आता इथं आधीच्याही अध्यायामध्ये जो हा तालमेघ दैत्य होता तर तो सुद्धा ब्रह्मदेवाच्या कुळातीलच होता आणि इथे दिलेले आहे तालमेघ ब्रह्मदेवाच्या कुळातीलच होता. त्याचप्रकारे रावणाचं पण कुळ जर बघितलं तर ते सुद्धा ब्रह्मदेवाच्या कुळूनच आलेलं आहे, ब्रह्मदेवाच्या इथूनच आलेलं आहे. आधीच्या अध्यायामध्ये रावणाचं कुल दिलेलं आहे तर ते देवांपासूनच आलेलं आहे. तर त्यामुळे असं नाही आहे की राक्षस म्हटलं की त्यांना फार ते असे राक्षससुद्धा राक्षसांची निर्मितीसुद्धा देव आणि आसुर या दोघांची निर्मितीसुद्धा ही एकाच भगवंतातून आणि एकाच कुळातून झालेली आहे. परंतु जी वृत्ती आहे, वृत्ती आसुरी असल्यामुळे एकाच कुळात जन्मलेले, दैवी कुळात जन्मलेलेच ते आसुर झाले, ही गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे आता इथे आधीचा अध्यायाचं जर आपण ऐकलं तर तिथे रावणाचं कुळ दिलेलं आहे. तर कसं ते आता मला ते आता पुन्हा परत सांगता नाही येणार, पण ब्रह्मदेवांची जी मुलं आणि त्यातला जे एक मुलगा आणि त्याच्यातून पुढे ते कुळ असं झालेलं आहे रावणाचं. आता त्यांनी तपस्या तर सर्वांनीच केलेली आहे, परंतु त्या तपस्येमधनं जिथे स्वार्थ निर्माण होतो, जिथे स्वतःचीच सत्ता चालली पाहिजे, ही वृत्ती जेव्हा त्या देवतांच्या ठायी येते किंवा त्याच कुळामधल्या ज्या जीवांच्या ठायी येते तर ते आसुर झाले, ही गोष्ट. आता कौरव आणि पांडव एकाच राजघराण्यातील होते, परंतु ते कौरव आणि पांडव असे 2 भाग झाले. ह्या वृत्तीमुळे ते 2 भाग झाले. त्याच पद्धतीने इथे आहे. तर त्यामुळे राक्षस म्हटलं की आपल्याला महाभयंकर दिसणारे किंवा त्यांचे सगळंच काही रूप पण वेगळं असेल असं वाटतं, परंतु त्यांचं बाह्य रूप वेगळं नसतं. बाह्य रूप सर्वांसारखं समान आहे, परंतु आंतरिक नियत जी आहे, वृत्ती जी आहे ती आसुरी असते. तर हे इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 92वा यमहास्य तीर्थ महात्म्य वर्णन. यमहास्य तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र यमहास्यमुत्तमं सर्व पापहरं तीर्थं नर्मदा तटमाश्रितं. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदाच्या तटावर स्थित सर्व पापहारी अत्युत्तम यमहास्य तीर्थास जावे. राजा युधिष्ठिरने विचारले, ब्राह्मण श्रेष्ठ, पृथ्वीवर यमहास्य तीर्थ कसे झाले हे आपण मला सांगावे. मला खूप उत्सुकता आहे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे महाप्राज्ञ राजकुमार, वा छान, तुम्ही मला खूप छान प्रश्न विचारला. पूर्वी एकेकाळी तुमचे पिता यमराजही पुण्यदायिनी श्री नर्मदात स्नान करावयास आले होते.
युधिष्ठिर धोबीने धुतलेल्या निर्मल वस्त्राप्रमाणे ते धर्मराजही निर्मळ देही झालेत. निज निर्मळ शरीर पाहून आश्चर्यचकित होऊन यमराज हसत म्हणाले, पापबुद्धी मानव माझ्या यमपुरीत का येतात? मनुष्याने केवळ एक वेळा श्री नर्मदात स्नान केल्यास त्यास विष्णुपद प्राप्त होते. समर्थ असूनही जे पुण्यजल श्री नर्मदाचे दर्शन करत नाही ते जन्मापासूनच अंध, मृत व पांगळे असतात. समर्थ असूनही पुण्यजल श्री नर्मदाचे दर्शन करत नाहीत. या कारणास्तव लोकशासन करणारे यमराज हसले होते. यमराजानेही तिथे श्री शिवलिंग स्थापन करून स्वर्गात प्रस्थान केले. हे राजा, यमहास्येश्वर तीर्थात जो मनुष्य क्रोधावर ताबा मिळवून जितेंद्रिय होऊन विशेषतः आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला परमभक्तीने उपवास करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. राजेंद्र, रात्री तिथे जागरण करून तुपाचा दिवा लावावा. हे केल्याने मनुष्याला जे फल मिळते त्यासंबंधी ऐका. असे केल्याने मनुष्य अगम्य स्त्रीकडे गमन, अभक्ष पदार्थाचे भक्षण व न पिण्यायोग्य पेयाच्या सेवनाने होणाऱ्या पापातून मुक्त होतो. घेऊन जाण्यास अयोग्य वस्तू नेण्याने व जिचे दोहन करणे योग्य नसूनही तिचे दोहन करण्याने होणाऱ्या पापाचा श्री नर्मदा जलात स्नान केल्याने नाश होतो. तो मनुष्य कधी यमलोक पाहत नाही. हे राजा, भूतलावर पितृगणांच्या उद्धारार्थ ते अतिशय गुप्त तीर्थ आहे. यमहास्य तीर्थात दान करणाऱ्याला अक्षय फल प्राप्त होते. जे अमावस्येला क्रोधावर मात करून सुवर्णभूमी दान, तिळाचे दान, काळविटाच्या चामड्याचे दान तसेच तिळधेनू दानाने ब्राह्मणाचे पूजन करतात. याशिवाय जे शास्त्रविहित कर्तव्याचे पालन करणाऱ्या योग्य ब्राह्मणाला उत्तम हत्ती, घोडा, हल आदीसहित 2 बैल, कन्या, दुभती गाय, म्हैस देतात ते यमाजवळ जात नाहीत. हे युधिष्ठिर, यमराज प्रत्येक जन्मात त्यांच्यावर प्रसन्न राहतात. यमाचे वाहन रेडा आहे. म्हैस त्याची जननी आहे. म्हणून म्हैस दान केल्यास यमराज निश्चितच प्रसन्न होतात. पापयुक्त असूनही त्यांना पुनः यमलोक प्राप्त होत नाही. यामुळे म्हैस दान करणे उत्तम आहे. तिच्या शिंगांमध्ये जल स्थापित करावे. प्रथम काळे वस्त्र तिच्यावर आच्छादावे. लोखंडाचे खूर बनवावे. तांब्याने पृष्ठभाग भूषित करावा. पूर्व दिशेस मिठाचा पर्वत, आग्नेय दिशेस गुळाचा पर्वत, दक्षिणेस कापसाचा पर्वत, नैऋत्य दिशेस तांदळाचा पर्वत, उत्तरेकडे सुवर्ण व ईशान्येला तूप स्थापित करावे. असे केल्यावर माझ्यावर यमराज प्रसन्न व्हावे असे ब्राह्मणासमोर उच्चारावे. हे श्रेष्ठ ब्राह्मण, महाभयंकर यमलोक, भयानक असिपत्रवर्ण, महाभयंकर ज्वाळांयुक्त यमचूल, भयंकर वैतरणी, दुःखद कुंभपाक, महाभयानक काळसूत्र आणि यमल पर्वत, धारधार पर्वत, तैलयंत्र, महाभयंकर निश्वास सोडणारे व महानद करणारे कुत्रे तसेच गिधाडे, घोर रौरव नरक हे सर्व यमलोकात ऐकले जाते. आपल्या कृपेने आणि या तीर्थाच्या प्रभावाने हे सर्व मला सुखद व्हावे. हे ब्राह्मण, या दानाच्या प्रभावाने शिवाय यमराजाच्या कृपेने मी जन्मोजन्मी नरकात जाऊ नये असे सांगावे. यमहास्य तीर्थाचे हे वर्णन जे पुरुष श्रवण करतात ते सुद्धा पापरहित होऊन यमलोक पाहत नाही. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील यमहास्य तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 92वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे यमलोकाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. आपण एक मध्ये ग्रुपवरती सिंधी क्लिप आहे सिख संप्रदायाची तेथील सत्पुरुषांची एक क्लिप ऐकली होती. पुन्हा मी शोधून पाठवेन 1-2 दिवसात. तर त्या क्लिपमध्ये एक ती जी साधिका आहे तिने तिचं वर्णन केलेलं आहे की मृत्यू झाल्यानंतर तिने काय पाहिलं. तर त्या वर्णनामध्ये हे वर्णन आहे, असं वर्णन आहे की तिने हे सर्व यमलोक जो पाहिला तर त्या यमलोकामध्ये तिने किती कठीण कठीण गोष्टी पाहिल्या तर ते वर्णन आहे. आणि तिचा मृत्यू योग तेव्हा नव्हता, त्यामुळे ती पुन्हा जिवंत होते आणि ती जिवंत झाल्यानंतर सर्व सांगते अशी ती घटना आहे, सत्य घटना आहे. आणि
ती ती का पुन्हा जिवंत आली किंवा तिथे यमलोकामध्ये तिला त्या यातनांमधनं का जावं नाही लागलं, तर हे सुद्धा तिने सांगितलं. तिने जो सत्संग अटेंड केला होता, एकदाच तिने तिच्या जीवनामध्ये एक थोड्या वेळासाठी सत्संग अटेंड केला होता आणि त्यानंतर हे मृत्यूचा योग तिच्या जीवनात आला आणि त्यावेळेला तिने मृत्यू झाल्यानंतर तिने शरीर सोडल्यानंतर जे म्हणजे मृत्यू झाला आणि त्यानंतर लगेचच तिने जे पाहिलं दृश्य, तर ते तिने आणि तिची घटिका नव्हती त्यामुळे तिला परत तिला आता पुन्हा पूर्ववत त्या शरीरात पाठवलं गेलं आणि ते तिने जे पाहिलं त्याचं वर्णन तिने केलेलं आहे आणि तिने जो अनुभव घेतला त्यानंतर तिने पहाटेचं ध्यान करणं आणि जिथे सत्संग असेल तिथे ती आवर्जून जाणं तिने सुरू केलं. तर हा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि असे अनेकांचे अनुभव आहेत. त्यामुळे जे शास्त्रामध्ये यमलोकाचं पण वर्णन केलेलं आहे, तर ते आत्ताच्या युगामध्ये सुद्धा काही ज्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना पुन्हा त्याच शरीरामध्ये परत आलेले आहेत आणि त्यांना जे दृश्य दिसलेलं आहे त्या ते वर्णन आणि शास्त्रात लिहिलेलं वर्णन हे पूर्णतः बरोबर आहे, सत्य आहे, याची ग्वाही हे अनुभव देतात. तर हे आहेत. 1-2 दिवसात मला सापडला, शोधून तो पुन्हा पाठवेन ग्रुपवरती आणि आता आपण हे वाचतोय तर त्या अनुषंगाने आपल्याला तो समजेल. आता इथे यमपण यमहास्य 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 तीर्थ महात्म्य वर्णन. यम पण का हसले, तर ते म्हणतात की एवढं नर्मदा जल आहे, नर्मदाचा तट आहे, असं असताना सुद्धा नर्मदा जलात तिथे सहवास का करत नाहीत आणि कशाला यमलोकी येत आहेत शिक्षा भोगण्यासाठी. तर हे यमांना पण आश्चर्य वाटते, का नाही मनुष्य तिथे जाऊन तपस्या करत, साधना करत, तिचा सहवास घेत, मग हे सगळं शिक्षा भोगण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे यमसुद्धा हसतायत. असा हा अध्याय आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 93वा. कोल्हाडी तीर्थ महात्म्य वर्णन. अध्याय 93वा. कोल्हाडी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र कोल्हाडी तीर्थम उत्तमं विख्यातं भरते लोके गंगायाः पापनाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर भारतात प्रसिद्ध भगवती गंगाचे पापनाशक उत्तम कोल्हाडी तीर्थास जावे. ते तीर्थ श्री नर्मदा तटावर स्थित प्राण्यांच्या पापनाशाकरिता जणू पहाटेच्या संधी प्रकाशातील पुष्करासम हे तीर्थ मनुष्यास दुर्लभ आहे. ते तीर्थ पुण्यदायक आहे असे साक्षात श्री शंकराने सांगितले आहे. तिथे भगवती गंगा स्नानाकरिता पशुरूपात अवतरली होती. या कारणास्तव ते तीर्थ उत्तम कोल्हाडी तीर्थाच्या रूपाने प्रसिद्ध आहे. युधिष्ठिर, तिथे पौर्णिमेच्या आधी त्रिरात्री व्रत करावे. जो इथे रजोगुण, तमोगुण, क्रोध, पाखंड, ईर्ष्या आदी दोषांचा त्याग करतो त्याला मोक्षप्राप्तीचे फल मिळते. तिन्ही संध्याकाळी सवत्स गाईचे दूध ताम्र पात्रात ठेवून ते मधुमिश्रित करून ओम नमः शिवाय हा मंत्रोच्चार करत श्री शंकराला स्नान घालावे. असे करणारा मनुष्य देवसुंदर सिंह देवस्थानी स्वर्गात जातो. पितृगणांच्या उद्धाराकरता तिथे विधीपूर्वक स्नान करून ब्राह्मणाला दान करावे. पांढरी शुभ्र गाय द्यावी व सांगावे, माझे पितामह प्रसन्न व्हावे. शुद्ध सदाचारी स्वभार्येत संतुष्ट ब्राह्मणाला जे सत्वगुणयुक्त होऊन सुवर्णावर स्थित वस्त्र आच्छादून सुशोभित सवत्स गाय देतात ते शिवलोक प्राप्त करतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कोल्हाडी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 93वा अध्याय पूर्ण झाला. इथे काय सांगितलंय त्यांनी की हे तीर्थ पुण्यदायक आहे. का, तर श्री नर्मदा तटावर स्थित प्राण्यांच्या पापनाशाकरिता जणू पहाटेच्या संधी प्रकाशातील पुष्करासमान हे तीर्थ आहे. तिथे भगवती गंगा स्नानाकरिता पशुरूपात अवतरली होती. असं आहे की गंगा नदी, गंगादेवी जी देवता आहे ती वर्षातून एकदा नर्मदेच्या तटी येऊन स्नान करून जाते आणि ती गाय रूपात येऊन स्नान करून जाते असं आहे. आता इथे कोल्हाडी तीर्थ, इथे त्यांनी जे सांगितले की भगवती गंगा स्नानाकरिता पशुरूपात अवतरली होती, कदाचित हे तीर्थ असावं ते.
किंवा पुढे वाचनात अजून येईल तर आपल्या लक्षात येईल. पण कोल्हाडी तीर्थ हे गंगा नदीशी संबंधित आहे आणि तिथे त्या तीर्थात गंगा नदी पशुरूपात येऊन अंघोळ स्नान करून नर्मदेत स्नान करून गेलेली आहे. तर त्यामुळे ती सुद्धा स्नानाला आलेली आहे, हे इथे आपल्या लक्षात येईल. आता पुढील अध्याय आहे अध्याय 94वा. नंदिकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. तस्य वानंतरम राजन राजन नंदीतीर्थम व्रजेत शुभम सर्व पापहरम पुंसाम नंदिना निर्मितम पुरा. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर मनुष्याचे सर्व पापहरण करणारे पूर्वी नंदीद्वारा स्थापित पवित्र नंदिकेश्वर तीर्थास जावे. ते तीर्थ श्री नर्मदा तटावरील पाप समूहाने दुःखी जीवांना मोक्षदायी आहे. हे युधिष्ठिर, त्या तीर्थावर अहोरात्र निवास करून नंदिकेश्वराचे पंचोपचार अर्थात जल, चंदन, बिल्वपत्र, धूप, दीप आदी पूजन करावे. धर्मपुत्र, तिथे जो ब्राह्मणाला रत्न देतो तो त्या उत्तम स्थानावर जातो जिथे भगवान श्री शंकर निवास करतात. तसेच सर्व सुखयुक्त होऊन अप्सरांसह तो क्रीडा करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नंदिकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 94वा अध्याय पूर्ण झाला. तर असं हे नंदिकेश्वर तीर्थ आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 95वा. नारायणी तीर्थ महात्म्य वर्णन. नारायणी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र बदर्याश्रमम् उत्तमं सर्वतीर्थानां पुण्यं कथितं शंभुना पुरा. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर पूर्वी श्री शंभू शंकरद्वारा सांगितलेल्या सर्व तीर्थांत श्रेष्ठ पुण्यप्रद बदरी आश्रमास जावे. जिथे लहान भाऊ फाल्गुनने म्हणजेच अर्जुनने महाभारत संग्रामासाठी सिद्धी प्राप्त केली. तुम्ही त्याला नररूपी दैवत माना. एकदा ते दोघे नरनारायण श्री नर्मदा तटावर आले. हे राजा, जो जनार्दनाचा भक्त असतो त्यालाच त्यांचे ज्ञान असते. जो संपूर्ण चराचर सृष्टीत समदृष्टी ठेवतो तसेच ब्राह्मण व चांडाळात समदर्शी असतो त्यावरच भगवान प्रसन्न होतो. हे कुंतीपुत्र, तुम्ही एकात्म भावाचे दर्शन करा. माझ्यात आणि आत्म्यात अंतर नाही. नरनारायणाद्वाराच बद्रिकाश्रम प्रसिद्ध झाला. लोकानुग्रहार्थ तिथे नरनारायणाने श्री नर्मदा तटावर श्री शंकराची स्थापना केली. हे लिंग त्रिमूर्तीधारी नारायणाने स्थापित केले आहे. ते स्वर्ग तसेच मोक्षदायी आहे. मनुष्याने तिथे जाऊन शुचिर्भूत होऊन एक दिवस रात्र उपवास करून चैत्र महिन्यातील अष्टमीला वा दोन्ही पक्षातील चतुर्दशीला रात्री जागरण करावे. विशेषतः आश्विन महिन्यात हे करणे उत्तम आहे. हे पांडव, तिथे मधमिश्रित दुधाने, दही साखरेने युक्त व तुपाने सुशोभित असे जे उत्तम पंचामृत आहे त्याने श्री शंकराला परमभक्तीपूर्वक स्नान घालावे. पंचामृत स्नान घालत असताना श्री शिवशंकराचे जो भक्तिभावाने दर्शन घेतो त्याचा निवास निसंशय श्री शंकराजवळ इंद्रलोकात होतो. पाठयुक्त नमस्कार केल्या सुद्धा संसाराच्या मूलबंधनातून मुक्तता होते. त्याचेच अध्ययन ठीक आहे. त्यानेच पुण्याचे अनुष्ठान केले आहे. ज्याने ओम नमः शिवाय या मंत्राच्या नित्य अभ्यासात स्थैर्य मिळवले आहे. हे पार्थ, जो इंद्रियांना वश करून परमभक्तिभावाने अतिप्रेमपूर्वक पुन्हा श्री शंकराला स्नान घालतो त्याच्या फलासंबंधी संक्षिप्त वर्णन मी तुम्हास करतो. वृद्धापकाळामुळे दुःखी असलो तरी तुमच्या भक्तीमुळे मी तुम्हास सांगतो. प्रेमाने श्री शंकराला स्नान घालणारे सर्व सुखाश्रय प्राप्त करतात. ते स्वजातीय बंधू बांधवांचे आश्चर्यस्थान तसेच धर्मस्थान असते. हे राजा, जो श्री नर्मदा जलमिश्रित श्राद्ध करतो त्याचे पृथ्वीवरील सर्व मनोरथ पूर्ण होते. राजा, योग्य कुलीन वेद पारंगत रूपवान सुशील स्वभार्येत संतुष्ट शुभ वस्त्रधारी आर्य देशोत्पन्न स्पष्ट व्यवहारी ब्राह्मणांद्वारा सूर्य कुतुब अर्थात दिवसाच्या 15 मुहूर्तांपैकी 8व्या मुहूर्ताला कुतुप म्हणतात. या मुहूर्तावर श्राद्धाचा प्रारंभ शुभ मानला जातो. मुहूर्तात स्थित होऊन पिंडदान करावे. हे धर्मपुत्र, जो निज पितृगणांची उत्तम गती इच्छितो त्याने दुष्ट दांभिकाला वर्ज करावे. स्वकल्याण
इच्छिणाऱ्याने क्रूर, षंड आणि ब्राह्मणांचे निंदक अशा ब्राह्मणांनाही वर्ज करावे. अशा प्रकारे सर्व प्रयत्नांनी योग्य सदाचारी ब्राह्मणाला या कार्यात स्वीकारावे. उत्तम ब्राह्मण कुंभीपाक आदी महानरकात पडलेल्या प्रेतांनाही तेथून मुक्त करतो. असे केल्याने बंधनात पडलेल्या सर्व पितरांना मुक्ती मिळते. पितामह श्री ब्रह्मदेव माझ्यावर प्रसन्न व्हावे असा विचार करून उत्तम ब्राह्मणाला सुवर्ण दान करावे. हे भरत वंशोत्पन्न राजा, त्या तीर्थात जो ब्राह्मणांना भक्तिपूर्वक अन्न, वस्त्र, गाय, बैल, भूमी तसेच छत्री देतो तो स्वर्ग प्राप्त करतो असे श्री शंकराने सांगितले आहे. तिथे अनशनाने देहत्याग करणारा शिवलोकात जातो. जो नारायणी तटावर व देवद्रोणीत देहत्याग करतो तो भगवान श्री शंकराच्या जवळ 14 इंद्रापर्यंत राहतो. एका इंद्राचा काळ 71 युग चौकडीपेक्षा थोडा अधिक असतो. त्यानंतर स्वर्गातून पृथ्वीवर परतल्यावर तो बलशाली, सर्व ऐश्वर्य व गुणांनी युक्त प्रजेचा तत्पर पालन करता राजाही होतो. त्यानंतर पुन्हा त्या तीर्थाचे स्मरण करून तिथे जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नारायणी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 95वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथे नारायणी तीर्थ सांगितलं. इथे सर्वात महत्त्वाचा म्हणजे सुरुवातीलाच खूप मोठं सूत्र इथे सांगितलेलं आहे की इथे महत्त्वाचं सांगितलं की जो जनार्दनाचा भक्त असतो त्यालाच त्यांचे ज्ञान असते. जो संपूर्ण चराचर सृष्टीत समदृष्टी ठेवतो, तसेच ब्राह्मण व चांडाळात समदर्शी असतो त्यावरच भगवान प्रसन्न होतो. हे कुंतीपुत्र, तुम्ही एकात्म भावाचे दर्शन करा. माझ्यात आणि आत्म्यात अंतर नाही. नरनारायणाद्वाराच बद्रिकाश्रम प्रसिद्ध झाला. लोकानुग्रहार्थ तिथे नरनारायणाने श्री नर्मदा तटावर श्री शंकराची स्थापना केली. हे लिंग त्रिमूर्तधारी नारायणाने स्थापित केलेले आहे. तर इथं नर आणि नारायण म्हणजे भगवंत आणि मानव, नर आणि नारायण हे मिळून इथं स्थापना केलेली आहे. भगवंताची शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. आणि महत्त्व इथे आहे की जे भगवंतामध्ये जो परमात्मा आहे, म्हणजे परमात्म तत्व जे आहे तेच परमात्म तत्व, तोच आत्मा आपल्या अंतरी पण आहे. तर त्यामुळे दोन्ही एकच आहे, एकच आत्मतत्व सर्वत्र भरलेलं आहे. आणि ही दृष्टी तेच आत्मतत्व पापी व्यक्तीमध्ये पण आहे आणि पुण्यशील व्यक्तीमध्ये पण आहे. तर तेच आत्मतत्व शूद्रामध्ये पण आहे, तेच ब्राह्मणामध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वाकडे पाहण्याची ज्याची दृष्टी आत्मरूप झालेली आहे, जो कशातही भेद पाहत नाही, त्यालाच भगवंत कळू शकतो. हे इथे या अध्यायात सांगितलेलं आहे. त्यामुळे समदृष्टी जोपर्यंत होत नाही, आपल्याला भेददृष्टी दिसते. मग तो भेद कुठल्याही रूपाने का असेना, नरनारी असेना का, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा गोरा आहे, हा काळा आहे, हा शिक्षित आहे, हा अडाणी आहे, हा पुण्यवंत आहे, हा पापी आहे, हा ब्राह्मण आहे, हा क्षुद्र आहे. हे सर्व जे भेद आहेत, जे भेद मनाच्यानुसार असतील, किंवा हा रागीट आहे, हा प्रेमळ आहे, हे जे भेद, सगळे जे भेद दृष्टीने आपण पाहतो या संपूर्ण विश्वाला, तर ती भेद शरीराला पाहिलं की येतो, मनाला पाहिलं की येतो, शिक्षणाला पाहिलं की येतो, कर्माला पाहिलं की येतो, तसंच भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ ह्याला पाहिलं तरी येतो. एखादा भूतकाळात दरोडेखोर असतो आणि आत्ता तो पुण्यात्मा झालेला असतो, तर आपल्याला तो पण भेद आपण पाहत असतो. स्वतःचा पण भेद भूत, भविष्य काळ, वर्तमान काळानुसार आपण पाहत असतो. तर हे सर्व भेद जोपर्यंत गळून पडत नाही तोपर्यंत आपण आपल्या आत्मतत्वाजवळ जाऊच शकत नाही. तोपर्यंत आपण वरवरच असू, किती काही केलं तरी सुद्धा. तर त्याच्यामुळे साधन महत्त्वाचं हे आहे की भेददृष्टी कशी गळून पडेल हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी जितकं होईल तितकं भगवंताच्या अनुसंधानात, मग ते नामसाधन आहे,
संतांच्या शिकवणीच्या अनुसंधानात राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यामुळे संतांच्या शिकवणीने भेददृष्टी गळून जात असते आणि नाम हे निर्गुण निराकार, त्याला कुठलीही चव नाही, रंगरूप काही नाही, असं हे सर्व त्रिगुणातीत, कालातीत, सर्व गुणांच्या पलीकडे असलेलं असं हे भगवत स्वरूप नाम आहे. महाराजांनी तर सांगितलंय, की भगवंताच्या शेजारी त्याची नामाची वस्ती आहे. ते भगवत स्वरूप आहे. भगवंत तेच साक्षात भगवंत आहे. तर ते परमात्मा स्वरूप परमात्माच आहे. तर त्यामुळे ते आपणाला जवळ घेऊन जाऊ शकतं. म्हणून नामसाधन महत्त्वाचं आहे. तर हे ह्या पद्धतीने इथे समदृष्टी येणं हे महत्त्वाचं आहे आणि नारायणाने इथं शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे हे नारायणी तीर्थ महात्म्य, ह्या तीर्थाला म्हटलेलं आहे नारायणी तीर्थ. आता कोटीश्वर तीर्थ महात्म्य वर्णन, अध्याय 96 कोटीश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेत्तु राजेंद्र तीर्थम कोटीश्वरम परम ऋषिकोटिः समायाता तत्र वै कुरुनंदन. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर परमकोटीश्वर तीर्थास जावे. हे कुरुनंदन, तिथे करोडो ऋषी आले होते. कृष्णद्वैपायनांच्या म्हणजेच वेदव्यासांच्या कल्याणार्थ वेदमंगलपाठी सर्व ब्राह्मणांनी मंत्रून सर्व कारणस्वरूप तसेच बंधननाशक श्री शंकराची स्थापना केली. हे राजकुमार, पृथ्वीवरील कोटीश्वर नावाचे तीर्थ संसाराचा अंत करणारे, प्राण्यांचे दुःख शोक नाशक आहेत. हे नृपश्रेष्ठ, पौर्णिमेला श्री शंकराला स्नान घालावे, पितरांचे तर्पण करावे, विधीपूर्वक पिंडदान करावे. युधिष्ठिर, विशेषतः श्रावण पौर्णिमेला पिंडदान आदीने प्रलयापर्यंत पितृगणांना अक्षय तृप्ती होते. श्री नर्मदा तटावर स्थित हे पितृगणांचे अत्युत्तम स्थान आहे. श्रेष्ठ मुनींनी हे बनवले आहे. हे सर्व जीवांना मोक्षदायी आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कोटीश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 96वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथे कोटीश्वर तीर्थ, करोड, एक कोटी ऋषी इथं आले होते आणि त्यांनी इथं तपस्या केली होती. हे इथे सांगितलेलं आहे. त्यांनी इथे श्री शंकराची स्थापना केली. करोड ऋषी इथे आलेले आहेत या तीर्थाच्या ठिकाणी. कोटीश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. आता पुढील अध्याय आहे अध्याय 97वा व्यासतीर्थ महात्म्य वर्णन. व्यासतीर्थ महात्म्य वर्णन.